तुमचा त्यांच्यावर आक्षेप होता त्या अधिकाऱ्यांना दूर ठेवलं जावं अशी मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली आहे. काय सांगाल याबाबत आणि त्याची नाही. दखल घेतली जाईल असं तुम्हाला वाटतंय का? आता कसं आहे, या शासनाकडून दखल घेतली जाईल याची अपेक्षा करणंच हास्यास्पद आहे. पण माझं काम मी करतोय, कारण हे काय करणार, त्यांनी बूथ कॅप्चरिंगसारखे एवढे पुरावे दिलेत. एका वर्ग 2चा जो अधिकारी बूथचा, त्यांनी सांगितलं की इथं ताब्यात घेतलं आहे, रेकॉर्डिंग ऑडिओ क्लिप आहे. ते एवढंच नाही, एक जण लाईव्ह येऊन सांगितलं बूथ कॅप्चरिंग केलं. मी कमीत कमी कलेक्टरना 5 ते 7 फोन केलेत. माझा प्रतिनिधी होते आपले युवकांचे प्रदेशाचे अध्यक्ष जी महबूब शेख यांचे जवळजवळ 10 मॅसेज आहेत कलेक्टरना डायरेक्ट, की असं असं या गावात असं झालं, या गावात असं. काही रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे. तर आमचे SP साहेबांना तर काय बोलावं, की ही जी पोलीसचे जे आज एवढा की पर्सन आहे जिल्ह्यांचे, त्यांनी कसं वागितलं पाहिजे, कसे वागतायत. तर या गोष्टी त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. सरकारमधून या जिल्ह्यातल्याच कलेक्टर आहेत, मी बाय लॉ बोलतो आहे, की जर या जिल्ह्यातल्या रहिवासी असतील तर त्यांना तिथं ती निवडणूक प्रक्रिया भाग घेता येत नाही आहे. परत तुमचे तहसीलदार आहेत, त्यांना तिथं भाग घेता येत नाही. असे पोलीस अधिकारी आहेत काही की त्यांना तसं भाग घेता येत नाही, असं मी पत्र नावानिशी दिलेलं आहे. पण तरी ते निवडणूक प्रक्रिया चालू असताना तिथं जिल्ह्यात काम करत आहेत. ही एकदम खेदाची बाब आहे. लोकशाहीला मारक आहे, लोकशाहीला हानिकारक ही विषय आहे. लोकशाहीच जिवंत ठेवायची नाही याच्यासाठी केलं आहे. त्याच्यामुळं मतमोजणीपासून यांना बाजूला ठेवलं जाईल का नाही ठेवलं जाईल याच्यावर बोलणं आता चुकीचं आहे. बघू, आपण अपेक्षा करू. कायद्यानं लढणारा माणूस आहे म्हणून मी अपेक्षा करतो की व ते बदलतील. एखादा दुसरा अधिकारी तरी ठीक आहे, आरो नाही बदलायचा, नाही बदलतील. एखादा तो तहसीलदारवर माझा म्हणजे अतोनात संशय आहे की त्यांनी पूर्ण गोंधळ घातलेला आहे. तो व्यंकटेश मुंडे नावाचे तहसीलदार आहेत, त्यांनी काही रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे, कुठंही काही केलं नाही. त्यांनी पूर्ण खाजगी प्रॉपर्टीसारखा वापर शासनाच्या पदाचा केलेला आहे. त्यांना तरी तुम्ही त्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवावं अशी माझी ती अपेक्षा आहे. मी परवा बी बाहेरगावी होतो आणि काल ज्यावेळेस मला मीडियानी इंटरव्ह्यूला आले त्यावेळेस मी मीडियांशी बोलताना काल बोललो किंवा पहिल्यांदा मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून माझ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातीलच माझ्या तालुक्यातली होम पिचमध्येच गाव आहे मुंडेवाडी, मी त्यांना आव्हान केलं आहे की जातीय सलोखा राखा, जाती तेढ निर्माण करू नका. असं कुणी कुठं जायचं नाही, कोणाचे काही काम करायचं नाही. ही आपली संस्कृती जिल्ह्याची नाही, महाराष्ट्राची नाही, देशाची नाही. हे चुकीचं आहे. अशा पद्धतीनं सर्व लोकांना पण आव्हान करतो की तुम्ही सर्वांनी जातीय सलोखा राखून काम केलं पाहिजे. पण ठीक आहे, हा विषय झाला पब्लिकचा, लोकांचा. पण मला एक कळत नाही आहे की आत्तापर्यंत जी मराठा समाजाने मतं केलेत, 30 वर्ष झालं मी बघतोय, मला जेवढं राजकारण कळतं 30 वर्षापासून आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाबरोबर मराठा समाजाने मतं दिलेत. त्यावेळेस पण वंजारा समाजात त्यांना मतं व्हायचेच. असं कुठं जातीवादाचा विषय झाला? आता कुठं या निवडणुकीत जर थोडंफार मराठा समाजाला वाटलं असेल की नाही भाजपच्या विरोधात आपण जावा, त्याचं कारण असं होतं की ते सुद्धा भाजपपेक्षा म्हणजे भाजपवर विरोधी उमेदवारावर म्हणून नाही, जातीवर विरोध म्हणून नाही आहे की भाजप सरकारवर मराठा समाजाचा राग आहे. कारण मराठा समाजाचा आरक्षणचा विषय आहे, त्याच्यानंतर तुमचा कांद्याचा विषय आहे, ऊसाचा विषय, शेतीमालाच्या भावाचा विषय, शेतकरी म्हणलं की बहुतांशी मराठा समाज हा शेतकऱ्यातला आहे. त्यामुळे शेतकरी म्हणून तो राग आहे. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या विरोधात मतदान करायचा निर्णय घेतला असावा आणि घेतला आहे. तर याचा अर्थ असा नाही की ते जातीवादी आहेत. मग जर समजा असं करायचंच होतं, कोणाला काय करायचं होतं, तर ही जी काही प्रक्रिया आत्ता घडली ही 13 तारखेच्या आत करू द्यायची. नेत्यांनी कुणीच याच्यावर काही बोलत नाही. जे समाजाचे नेते त्यांनी बोललं पाहिजे कुणीतरी ना, अरे बाबा असं नाही, चुकीचं आहे, पण हे बोलत नाहीत. ठीक आहे, आता त्याच्यावर आज बोलण्यापेक्षा निकालाच्या नंतर याच्यावर बरंच आणखी काही होणार आहे. पण आजचा विषय असा आहे की शांततेने घेतलं पाहिजे आणि सर्व समाजानं याच्यावर. मराठा समाजाचा कुणी रिॲक्ट झाला आहे का? मराठा समाजाच्या कुठल्या गावात म्हणलेत का आम्ही असं करायचं आहे? असं नाही होणार. मराठा समाज संयमी आहे आणि मराठा समाजाचं अंत कुणीच बघायचं कारण नाही. नेत्यांनी ही पब्लिक आणि मुंडेवाडी गावसुद्धा एवढं सुज्ञ आहे, एवढं चांगलं गाव आहे. मुंडेवाडी गावात आज जरी कुणी बैठक घेतली असेल, कुणी घेतली मला माहीत नाही का घेतली, पण याच्या अगोदरचा इतिहास जर मुंडेवाडीचा बघितला तर 2009ला मुंडेसाहेब होते, तरी त्यांच्या विरोधात सुद्धा मुंडेवाडी गावानं समाजाचे लोक असताना सुद्धा मुंडेवाडीने त्यांच्या विरोधात मतदान दिलेलं आहे. म्हणजे तो फक्त भारतीय जनता पार्टीचा वोटर नाही आहे, तिथं कुणीतरी म्हणजे समाज दोषी घटक असेल तिथं, त्यांनी ते केलेलं घटना आहे. मतमोजणी प्रक्रियेपासून बीडमध्ये चालला वगैरे नाही. महाराष्ट्रामध्ये जो मराठा म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मराठा समाजाला एक नेतृत्व म्हणून काम करताना समाजाला न फसवणारा एक आमचा नेता आम्हाला मिळाला आहे, असं मराठा समाजाची एक धारणा आहे आज. आणि त्यांचा तेवढा विश्वास आहे की ते आज जरांगे पाटलाला काय दिलं नसतं सरकारनं, पण जरांगे पाटील कुठं काही करत नाही. त्याच्यामुळे जरांगे पाटलावर प्रचंड लोकांचा मराठा समाजांच्या महाराष्ट्रातून भरोसा आहे. त्याचं केंद्रबिंदू बीड म्हणला जातो. त्याचं कारण असं आहे की त्यांचं नेटिव्ह बीड जिल्हा आहे. ते जरी आज राहत असले
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या सराटी गावात तरी एक नदी फक्त गोदावरी नदीमध्ये आहे आणि त्यांचं गाव मूळ तसं बीड जिल्ह्यातील तिंतरवणी गावाचे आहेत ते. त्याच्यामुळे त्यांचा कनेक्टिव्हिटी त्यांची पूर्ण जिल्ह्यांशी आहे. त्याच्यामुळे आपला माणूस आपलं एवढं नेतृत्व करतो आहे, त्याच्यामुळे समाज हा ॲक्टिव्हिटीनं त्यांच्यासोबत आहे. याचं कारण इलेक्शनवर झाला का तर झालाच असेल, त्याच्याबद्दल काही दोमत नाही. पण त्यांनी कुठलं माझा काही प्रचार केला नाही किंवा त्यांनी कोणाला काही सांगितलं नाही किंवा माझ्या राजकीय याच्यात त्यांनी हस्तक्षेप करणार नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं नाव का आणलं जातं आहे बार बार माहीत नाही मला. पण ठीक आहे, ते समाज म्हणून लोक माझ्यासोबत राहिले तर त्यांचं कौतुकच आहे.